तर नितीन गडकरी बोलतायत, थेट तिकडे जाऊयात। या सगळ्या क्षेत्रात त्यांचं काम आजही आपण सगळेजण आठवतो आणि त्यामुळे त्यांच्या नावाने असणारा पुरस्कार मला मिळाला ही माझ्याकरता आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। असं म्हटलं जातं की काही पुरस्कार मिळाल्यानंतर त्या व्यक्तीमुळे त्या पुरस्काराचं महत्त्व वाढतं आणि काही पुरस्कार असे होतात की ज्या व्यक्तीला मिळतात त्या व्यक्तीचं महत्त्व वाढतं। खरं म्हणजे लोकमान्य टिळकांच्या नावाने असणारा पुरस्कार माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला मिळाला, खऱ्या अर्थाने माझं व्यक्तित्व त्यामुळे वाढलं, मोठेपण वाढलं असं खऱ्या अर्थाने म्हटलं तर गैर होणार नाही। मी नेहमी गमतीने सांगतो की माझा अर्धा आयुष्य काय जवळपास आताही ते काही अपवाद नाही आहे, सिनेमा नेहमी पुढून आणि नाटक मागून बघणाऱ्यांपैकी आम्ही होतो। त्यामुळे 85 पैशाचं तिकीट काढून थर्ड क्लासमध्ये सिनेमा बघितला आणि बाल्कनीतून नाटकं बघितली आणि फुटपाथवर 4 आण्याचा चहा पिता पिता अर्ध जीवन गेलं। आणि म्हणून आज माझ्यासारख्या एका सामान्य व्यक्तीला जेव्हा इतकं सगळेजण चांगलं बोलले तेव्हा मला याचा खूप संकोच झाला। गेल्या 45 वर्षाच्या माझ्या जीवनामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की मी ज्यावेळी जनता पार्टीचं राज्य होतं त्यावेळी जॉर्ज फर्नांडिस मंत्री होते आणि ते अतिशय मोठे द्रष्टे नेते होते। मी जरी संघाचा असलो तरी मी फार संघर्षशील वृत्तीचा होतो आणि मी भाषणात नेहमी म्हणायचो की जी व्यवस्था न्याय देत नाही ती उकडून फेका। त्यामुळे स्वाभाविकपणे जॉर्ज साहेबांच्या बरोबर त्यांच्या व्यक्तीने खूप मला अनेक वेळा त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं आणि मुंबईला एकदा माझ्याकडे मलबार हिलवर मी मंत्री असताना आले आणि मला म्हणाले, नितीन काय करतोयस? मला काही नाही, चल माझ्याबरोबर। ते डिफेन्स मिनिस्टर होते, एक पोलीसवाला होता आणि ते होते। गिरगावजवळ एका डेंटिस्टकडे गेले आणि त्यांनी त्याचं डेंटिस्टकडे आपली ट्रीटमेंट घेतल्यानंतर आम्ही दोघं या सुखसागर रेस्टॉरंटमध्ये ज्यूस प्यायला गेलो। त्यानंतर मी त्यांना वेळोवेळी बघितलं आणि जेव्हा त्यांना बघितलं तेव्हापासून मी ठरवलं की सत्काराच्या कार्यक्रमात जायचं नाही आणि विमानतळावर कोणी माझ्याकडे हार पुष्पगुच्छ, नागपुरात कोणी येतच नाही, कारण मी आलेल्या माणसाला जे बोलतो ते माहीत असल्यामुळे कोणी देतच नाही। पण आता अशी स्थिती झाली की मी एका भाजपचा अध्यक्ष असताना ज्यावेळा म्हटलं अरे कशाला हार घालतो, तर एकाने मला सुनावलं, तुमचे रोज फोटो छापून येतात वर्तमानपत्रात, एखाद्या वेळी मी हार घालताना माझा फोटो छापून आला तर तुमचं काही नुकसान होतं का? तेव्हापासून मी हार घालण्याला विरोध करणं बंद केलं, कारण सत्कार जे आहेत हे कार्याचे होत असतात आणि हे सत्कार करण्याकरता तो माणूस देखील तेवढा पात्रतावान असला पाहिजे। पण जीवनामध्ये जेव्हा शिकायला मिळतं तेव्हा दुरून आपण ज्या माणसाला खूप मोठं समजत असतो त्याच्या जवळ गेल्यानंतर तो मोठाच असतो, पण अनुभवातून हे लक्षात येतं की आपण समजतो तेवढा तो मोठा नाही, तो खूप लहान आहे। आणि काही वेळा दुरून आपण ज्याला लहान समजत असतो त्या माणसाच्या जवळ गेल्यानंतर त्याच्या गुणातून एवढ्या चांगल्या गोष्टी कळतात तेव्हा आपण म्हणतो की अरे आपण याला लहान समजत होतो पण हा खूप मोठा आहे। त्यामुळे जीवनाच्या गुणवत्तेचं पेटंट कोणाजवळ नाही आहे आणि आपण जर शिकत राहिलो तर नक्कीच आपल्याला शिकायला मिळतं। जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हटलं पाहिजे, वाईट आहे त्याला वाईट म्हटलं पाहिजे। आता कधी कधी देवेंद्रजी म्हणतात ते बरोबर आहे की राजकारणामध्ये स्पष्ट बोलणं आणि खरं बोलणं काही चालत नाही। मी माझ्या लोकसभेच्या निवडणुकीत सांगितलं मोठ्या सभेत की मी जे ठरवीन तेच काम करीन, तुम्हाला चहा पाणी नाश्ता देणार नाही, बाकी तर काहीच द्यायचा प्रश्नच उद्भवत नाही, जातीपातीचं नाव घेऊन माझ्याकडे यायचं नाही। आता शिंदेंनी सांगितलं, पुढचं काही मी सांगत नाही, पण तुम्हाला योग्य वाटलं तर मला मत द्या, मी तुमच्याकरता काम करीन प्रामाणिकपणे। पण तुम्ही जर मला मत नाही दिलं तर जो देणार नाही त्याचंही काम करीन आणि जो देईल त्याचंही काम करीन। आणि माझा अनुभव असा आहे की प्रत्येक छोटे छोटे माणसं हे चांगल्या गोष्टी ओळखतात आणि त्यामुळे नेत्यांनी पॉझिटिव्हिटी ठेवून आत्मविश्वासाने सत्यच बोललं पाहिजे। राजकारण म्हणजे काहीतरी आपण खोटं बोलू, चोपडं बोलू असं काही नाही आहे। बाळासाहेब ठाकरे नाही बोलायचे का? मला एकदा बाळासाहेबांना मी सभा होती
असाच एक वादग्रस्त विषय होता. तर मी त्यांच्या कानात सांगितलं, साहेब पॉलिटिकली अडचणीचं होईल, हे शक्यतो तुम्ही बोलले नाही तर बरं होईल. मला वाटलं बाळासाहेब समजले आणि सभेत गेले आणि लोक, हा नितीन मला शिकवतो म्हणे, मला सांगतो म्हणे, बोलू नका. त्यापासून मी म्हटलं की बाळासाहेबांच्या मनात होतं ते त्यांच्या ओठात होतं. त्यामुळे कधी कधी अडचण होते, ही गोष्ट खरी आहे. पण टिळकांच्या काळातलं जे राष्ट्रकारण होतं, जे राजकारण होतं, ते राष्ट्रकारण होतं. म्हणजे राष्ट्रकारण आणि राजकारण वेगळं आहे. सत्ताकारण म्हणजे केवळ राजकारण नाही. समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण, राजनीती, बृहत्तर राजनीती किंवा धर्मनीती, हे खऱ्या अर्थाने लोकमान्य टिळकांचं ब्रीद होतं. आणि म्हणून ते राष्ट्र निर्माते होते. आमच्याकडे आम्हाला सहवासात खूप चांगल्या लोकांचे संस्कार मिळाले. स्वर्गीय दत्तोपंत ठेंगडी मोठे विचारक होते. ते एकदा म्हणाले, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.